नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहराची आणि जिल्ह्याची ओळख असलेल्या पांझरा नदीच्या महाआरतीचा उपक्रम सुरू करण्यात आला असून ही महाआरती शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. महाआरतीचा उपक्रम सुरू केल्याबद्दल धुळेकर बांधवांनी पांझरा आरती सेवा समितीचे आभार मानले. आज सांगितल्याप्रमाणे 31 डिसेंबरला वार मंगळवार आई एकविरा देवीच्या साक्षीने शेकडो धुळेकरांच्या उपस्थितीत आज आम्ही कोरड्या नदीची म्हणजेच पांझरा नदीत पाणी नसताना आज आरती केली आहे. प्रशासन गेल्या कित्येक वर्षापासून पांझरा नदीकडे दुर्लक्ष होते. या उपक्रमानंतर त्यांनी बऱ्याचशा सुधारणा करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आजच्या आरतीच्या माध्यमातून या उपक्रमाच्या माध्यमातून मी प्रशासनाला सांगू इच्छितो की पुढच्या काही दिवसात जर पांझरा नदी बारमाही वाहताना आम्हाला दिसती नाही, कायमस्वरूपे म्हणजे 100% पाणी भरलेली पांझरा नदी जर आम्हाला दिसती नाही तर शेकडो धुळेकरांच्या रोषाला त्यांना सामोरे जावं लागणार आहे. जे काम बाकी असेल ते पूर्ण करून इथे कायमस्वरूपीचं पाणी कसे थांबेल यासाठी आज आम्ही आरतीचं आयोजन केलं. पांझरा सेवा समितीच्या माध्यमातून आव्हान केल्यानंतर मोठ्या प्रमाणात धुळेकर बंधू भगिनी आरतीला उपस्थित राहिले. आजच्या आरतीचं महत्त्वाचं आकर्षण शिवशंकर भगवान, पार्वती माता आणि प्रभू श्रीराम व सीता माता आणि गणपती बाप्पा यांच्या सजीवात जे बंधू इथे आलेत ते महत्त्वाचं आकर्षण होतं. आणि आरतीला मोठ्या प्रमाणात धुळेकर बंधू भगिनी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. आज आम्ही 5% एवढेच पाणी असलेल्या पांझरा नदीची आरती केली आहे. भविष्यात धुळेकरांच्या पाठबळावर आणि ह्या उपक्रमाच्या माध्यमातून 100% पांझरा फुल भरलेली असेल ती देखील आम्ही आरती करणार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.